रहस्य कथा रोज समोर येत आहेत। बिल्डरच्या पोराला वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा कशी कामाला लागली त्याच्या या कथा, भ्रष्टाचाराने व्यवस्था किती पोखरली आहे त्याचं आणखी नवं ताजं उदाहरणही आता समोर आलंय। पाहूयात आता हा श्रीमंत बापाच्या पोराच्या मदतीसाठी कोण कोण धावलंय। पोलीस तुम्ही सुद्धा, लोकप्रतिनिधी तुम्ही सुद्धा। या पाठोपाठ पुणे पोर्शे प्रकरणामध्ये नवा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। डॉक्टर तुम्ही सुद्धा। पांढरा कोट घालणारा, ज्याला आपण देवदूत मानतो, त्या दोन डॉक्टरांनी श्रीमंत बापाच्या पोराला वाचवायला चक्क त्याच्या रक्ताचे नमुने बदलले। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ अशी या रक्त बदलणाऱ्या दोन डॉक्टरांची नावं। ससूनमध्ये रक्त बदलण्याचा हा कट कसा रचला गेला त्याची क्रोनॉलॉजी बघा। 19 मेला रात्री 2:30च्या सुमारास पुण्यात अपघात झाला। एक तरुण आणि एका तरुणीचा जीव गेला। आरोपी मुलाला रविवारी सकाळी 11 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये आणलं। आरोपी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशाचं आमिष दाखवलं। डॉक्टर अजय तावरे ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत। डॉक्टर श्रीहरी हरनोळ अपघात विभागात मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत। श्रीहरी हरनोळ यांच्या विभागानं अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले। रक्तामध्ये मद्याचा अंश सापडू नये म्हणून डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलण्याचं ठरवलं। रजेवर असलेल्या डॉक्टर तावरेंनी कर्मचाऱ्यांना सांगून रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केली। आरोपीच्या रक्ताचे नमुने कचऱ्यात टाकले। अल्पवयीन आरोपीऐवजी दुसऱ्याच रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुढे केले। त्यामुळे आरोपीनं मद्यप्राशन केलंच नव्हतं असा अहवाल ससून रुग्णालयानं दिला। पण पुणे पोलिसांनी DNA टेस्टसाठी या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबमध्ये पाठवले होते। दुसऱ्या लॅबमध्ये सुद्धा रक्ताचे नमुने पाठवलेले असल्यामुळे डॉक्टरांचं बिंग फुटलं। 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल अक्यूज्ड ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल अक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याच्यावर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। पांढरा कोट घालून काळे कारनामे करणाऱ्या या दोनही डॉक्टरांचं बिंग फुटलं आणि मग मात्र त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। सकाळीच प्रसार माध्यमामध्ये ही बातमी वाचल्यानंतर मी आयुक्तांच्याकडून आणि संचालकांच्याकडून माहिती घेतली। तर हे प्रकरण ज्यावेळा घडलं आणि हे ब्लड सॅम्पल आणले गेले त्यावेळा जे मेडिकल ऑफिसर होते त्यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली आणि त्याने तपासणीमध्ये सांगितलं की डॉक्टर तावरे यांच्या सांगण्यावरून आपण काहीतरी हे बदललं आणि त्या दोघांनी आता त्यांनी अटक केलेली आहे। आता आम्ही खात्यामार्फत सुद्धा चौकशी करू आणि चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केला त्याची माहिती घेऊ आणि आम्ही प्रसंगी त्यांना बडतर्फ करू। डॉक्टर अजय तावरेनं तर मेडिसिनमध्ये डॉक्टर पदवी मिळवली आहे की भ्रष्टाचारात असा प्रश्न आहे, कारण त्यांच्यावर या अगोदर झालेले आरोपही गंभीर आहेत। डॉक्टर तावरे रुग्णालयाचे अधीक्षक असतानाही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते। किडनी प्रत्यारोपण प्रकरणात फसवणूक केल्याचा ठपका तावरेंवर आहे। ICU मध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाच्या मृत्यू प्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा आरोप झाला आणि तावरेंना पदावरून हटवलं गेलं। भ्रष्टाचाराची इतकी भरभक्कम कुंडली असताना सुद्धा डॉक्टर अजय तावरे आजही ससून रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत। हे सगळे झाले डॉक्टरांचे प्रताप, पण पुढचा प्रश्न हा आहे
की या डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलायला सांगितले कुणी. एका आमदारानंच डॉक्टरांना फोन केला आणि चक्र फिरली अशी ही चर्चा आहे. डॉक्टरांना सुनील टिंगरे यांनी फोन केलेला का, त्याबद्दल काय माहिती आम्ही आहे का? सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे. तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते. बड्या बापाचा बिघडलेला पोरगा बेदरकारपणे 2 जीव घेतो आणि मग त्याला वाचवायला वरपासून खालपर्यंतची सगळी यंत्रणा अक्षरशः गुलामासारखी कामाला लागते. पोलीस सुरुवातीला प्रकरण लपवतात, लोकप्रतिनिधी प्रकरण दाबायला पोलीस स्टेशनला पोहोचतात आणि डॉक्टर रक्ताचे नमुनेच बदलतात. याला व्यवस्था म्हणायचं की संघटित गुन्हेगारी. अगरवाल सारखा खिशात पैसा खुळखुळणारा असला की अवघी यंत्रणा या गुंडांच्या तालावर अक्षरशः नाचते. व्यवस्था किती सडली आहे आणि भ्रष्टाचारानं किती पोखरली आहे, पुणे पोर्शेच्या निमित्तानं याचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. यंत्रणेचा बेदरकारपणा आता रस्त्यावर आलाय. पैसा फेको आणि तमाशा देखो याचा हा नवा अध्याय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.